ग साजने पुण्य गावाची कंच नावाची कंच राजाची तू ग राणी ग आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी खुळू खुळू घुंगराच्या हे शालू बुटदार हे सोसन भार गोऱ्या रंगाची न्यार ढंगाची चोळी भिंगाची ऐन्या वाणी ग आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी डाळिंबाचं दान तुझ्या हे गुलाबाचं फूल तुझ्या हे कबूतर येड कुळ तुझ्या नादान झालो बेभान जीव हैरान येड्यावानी ग आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी गवयात घेऊन या हे मऊ मऊ हिरवाडीत हे पिरतीच बेन तुझ्या लाडी गोडीन खुड्या ओढीन राहू जोडीन राजा राणी ग आली ठुमकत नार लचकत मान मोरडत हिरव्या राणी ग साजने साजने ग साजने अग साजन साजन ग अग साजन साजन ग अग साजन साजन ग साजने साजने ग अग साजणी साजणी ग माझी साजणी साजणी ग अग साजणी साजणी ग मंडळी या सिनेमातलं कुठलंही गाणं ऐकलं की धुंद व्हायला होतं. खरंच आज वर्षाचा पहिला दिवस आणि वर्षाच्या पहिल्या दिवसाची संध्याकाळ तुम्ही आमच्यासोबत घालवता त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी संदेश जाधव. तुमचं मनपूर्वक स्वागत आमच्या या युनिक सांगीतिक मैफिलीमध्ये, ज्याचं नाव आहे एका सिनेमाची गोष्ट. मंडळी, तुम्हाला माहिती आहेच आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला संगीताचा खूप मोठा वारसा आहे आणि अशाच मराठी चित्रपटातल्या गाण्यांची सैर तुम्हाला आम्ही घडवणार आहोत. त्यांच्या निर्मिती प्रक्रियेत ज्या ज्या मनोरंजक गोष्टी घडल्या, किस्से घडले त्याच्या माध्यमातून
आमच्या मालिकेतील पहिलं पुष्प आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. पहिलं पुष्प आहे पिंजरा सिनेमा. मंडळी, सिनेमाबद्दल जाणून घेण्याआधी आपण त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाबद्दल जाणून घेऊ. शांताराम राजाराम वडकुद्रे, अर्थातच व्ही. शांताराम. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अग्रगण्य नाव. शांताराम बापूंनी पहिला सिनेमा केला 1927 साली, नेताजी पालकर. त्यानंतर 1929 ला प्रभात फिल्म कंपनी स्थापन केली. त्याद्वारे माणूस आणि शेजारी हे बहुचर्चित मराठी सिनेमे सादर केले. जगदविख्यात विनोद बीर, चार्ली चॅप्लिन यांनी माणूस हा सिनेमा पाहून शांताराम बापूंचं खूप कौतुक केलं होतं, खूप प्रशंसा केली होती. 1942 साली स्वतःची फिल्म कंपनी स्थापन केली, राजकमल कला मंदिर, आणि त्याद्वारे अनेक उत्तम सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले, निर्मित केले. बापू फक्त निर्माते किंवा दिग्दर्शक नव्हते, तर ते उत्तम नट होते, पटकथाकार होते. दो आंखें 12 हात, डॉक्टर पोटनीस की अमर कहाणी, नवरंग, अमर भूपाळी, झनक झनक पायल बाजे, हे असे अनेक उत्तम सिनेमे त्यांनी दिले. भारतीय चित्रपटसृष्टीला त्यांचं आणि त्यांच्या चित्रपटांचं खूप मोठं योगदान आहे. आणि मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड म्हणजे पिंजरा. आज त्याच गाण्यांच्या आठवणी, किस्से यांच्या माध्यमातून आजच्या नव्या पिढीला या सिनेमाची, यातल्या गाण्यांची माहिती करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. आज पिंजरा या सिनेमातल्या गाण्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्या सिनेमात काम केलेल्या या 9 गाण्यांवर संध्याजी यांच्याबरोबर नृत्य केलेल्या, देश विदेशात लावणी पोचवणाऱ्या, नृत्यात तलवारीसारख्या तळपणाऱ्या महाराष्ट्राच्या लावणी नृत्य संशय मायाताई जाधव आज आपल्या इथं उपस्थित आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार, मी माया जाधव. सर्वात प्रथम 2021 या नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आनंदमयी आणि आरोग्यदायी जाओ हीच ईश्वराकडे प्रार्थना. ताई, आमच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. आपल्या पिंजरा हा सिनेमा महाराष्ट्रातला, मराठी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड आहे आणि त्या सिनेमाचा तुम्ही एक भाग होता. त्यामुळे त्याच्या आठवणी, त्याचे किस्से, त्याच्या घटना तुमच्या स्मरणात अजूनही असतीलच. हो, आमचा हा कार्यक्रमाचा उद्देशच मुळात हा आहे की जुन्या गोष्टींना उजाळा देणं आणि या नवीन पिढीपर्यंत त्या गोष्टी पोहोचवणं, हा आमच्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तर या क्षेत्रात तुम्ही कधी आलात, कसे आलात आणि शांताराम बापूंसारख्या महान दिग्दर्शकाकडे सिनेमा करण्याची संधी तुम्हाला कशी मिळाली? थोडक्यात सांगते. कोल्हापूरला माझे वडील मामलेदार होते. माझ्या आईला नृत्याची खूप आवड, पण जुन्या काळात ऑफिसरच्या बायकोनी रंगमंचावर जाऊन नृत्य करणं हे वाईट समजलं जायचं. त्यामुळे तिने भरतनाट्यम काही 3 महिने असा क्लास केला, पण ते तिचं समाधान होईना. पण त्यावेळेला तिने मला सुद्धा उभं केलं. म्हणजे मी 6 महिन्याची असताना सुद्धा ती डान्स करायला उभी राहिली की मी पण उभी राहायची. असं करता करता तिने मला हळूहळू मलाच तयार केलं नृत्यामध्ये. आणि मी 4 वर्षाची जेव्हा झाले तेव्हा आई ज्या भरतनाट्यम क्लासमध्ये जात होती त्या क्लासचं गॅदरिंग होतं आणि कार्यक्रम सुरू झाला. एक अटेम्प्ट झाला, दुसरा अटेम्प्ट झाला. मग मध्ये असं झालं की पडदा पडलेला होता, पुढचा अटेम्प्ट कुठला करायचा असं आतमध्ये डिस्कशन चालू होतं. माझे वडील तिथे मी पडद्याजवळ उभी राहिलेली, माझे वडील माझ्या बरोबर उभे राहिलेले. मग यांचं आतमध्ये बाहेरून लोक ओरडायला लागले, सुरू करा सुरू करा सुरू करा. मग वडिलांनी काय केलं, एकतर वडील मामलेदार होते, त्यामुळे पडदेवाल्याला सांगितलं, ए पडदा उघड. आणि त्यांनी पडदा उघडला आणि पेटीवाल्या तबलेवाल्याला मी लहानपणी घरात करायची ते माहित होतं गाणं, त्यामुळे त्यांनी गाणं सुरू केलं. ते गाणं होतं हम लोग पिक्चरचं. छुम 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 बाजे पायल, छुम 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 बाजे पायल मोरे, बाजे पायल मोरे. हे गाणं सुरू केल्यावर मी गेले नाचायला. छानपैकी नाचले विचले, लोकांचा टाळ्यांचा कडकडाट लोकांनी केला.
ते बघितल्यावर सगळे क्लासचे सगळे धावत आले आणि ते बघून अक्षरशः म्हणजे मला सगळ्यांनी उचलूनच धरलं आणि त्यानंतर माझं असं पदार्पण रंगमंचावर झालं. म्हणजे खरं तर चार्ली चॅप्लिनला जसं स्टेजवर पहिल्यांदा ढकललं आणि तिथून तो सुरुवात झाला तशी तुमची सुरुवात झाली. अगदी अगदी तसंच झालं आणि मग मी वयाच्या जवळजवळ 4थ्या वर्षापासून रंगमंचावर कार्यक्रम करायला सुरुवात केली. वयाच्या 10व्या वर्षी इकडे माझं शिक्षण चालूच होतं. वयाच्या 10व्या वर्षी असं झालं की माझ्या घरी म्हणजे कोल्हापूरला मोठं घर असल्यामुळे सांगते ऐकायचे संगीत दिग्दर्शक हे वसंत पवार हे माझ्या घरी पेइंग गेस्ट म्हणून व्हायचे आणि माझं असं असायचं शाळा संपली घरात आलं की ग्रामोफोन लावायचा आणि आई माझी डान्सची प्रॅक्टिस घ्यायची. खेळ कमीच हे रोज ते बघायचे आणि मग त्यांना असं वाटलं की आता एकदा ते सवाल माझ्या ऐकायचं शूटिंग चालू होतं आणि ऐन वेळेला त्यांचे जे डान्स डिरेक्टर होते कोरिओग्राफर होते ते आजारी पडले आणि येऊ शकले नाही. मग आता करायचं काय हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला. तर अनंत मानेंना वसंत पवारांनी सांगितलं बघा मी एक मुलगी आणतो ती जयश्रीबाईंना नृत्य दिग्दर्शन करू शकेल आणि अक्षरशः मला काहीच माहित नव्हतं आणि शाळेत गाडी आली चला तुम्हाला बोलवलंय. अरे मग घरी आले पाठीरपत्र टाकलं आणि सरळ सेटवर गेले सवाल माझ्या ऐकायच्या. जयश्रीबाई वगैरे सुप्रसिद्ध अभिनेत्री त्या समोर उभ्या आणि अनंत मानेंना मग सांगितलं की ही मुलगी करेल आणि त्यांनी मला गाणं ऐकवलं. ठीक आहे मी पहिलंच नृत्य दिग्दर्शन आहे मला फोटोग्राफी कॅमेरा हे नाही सांगू शकणार शॉर्ट नाही सांगू शकणार पण मी डान्स कसा करायचा काय स्टेप करायचं हे सांगू शकेल आणि अशी माझी नृत्य दिग्दर्शन माझी पहिली पावलं पडली. त्याच्यानंतर मग जयश्रीबाईंनी आणि आनंद मानेंनी मला विचारलं कारण पुढे लावण्या होत्या ना तर तू कोरस डान्सर म्हणून येशील का. म्हटलं हरकत नाही चित्रपटात यायला मिळतं तर का नाही सोडायची संगीत. आणि मी त्यावेळेला ऍज ए कोरस डान्सर म्हणून सवाल माझा ऐकापासून माझं लावणी या क्षेत्रात माझं पदार्पण झालं. म्हणजे खरं तर तुम्ही नृत्य करण्याआधी नृत्य दिग्दर्शिका म्हणून एस्टॅब्लिश झाला. नंतर मग असं झालं त्यांचे जवळजवळ सवाल मला ऐकल्यानंतर 15-20 पिक्चर्स आनंद मानेंची आम्ही केली. जवळजवळ एक ग्रुपच झाला होता तेव्हा. तरी पण म्हटलं आता 15-20 झाल्यावर माझं काही मन गप्प बसवेना. म्हटलं आता हे कोरस डान्सर बस झालं याच्या पुढे पिक्चर मध्ये चित्रपटामध्ये कोरस डान्सर नाही करायचं तर काहीतरी स्वतः चांगलं करायचं. सोलो डान्स केला पाहिजे भूमिका केला पाहिजे ऍक्टिंग केला पाहिजे नुसतं डान्सवर अवलंबून राहायचं नाही. आणि इतक्यात माने साहेबांनी म्हणजे आम्ही माझे आयुष्यातले गुरु म्हणजे 3 अण्णा. तशी माझी नृत्यातली गुरु जशी माझी आई तसे माझे चित्रपटात आणि नाटक या 2 याच्यामध्ये 3 अण्णा माझे गुरु. एक अनंत माने चित्रपटात दुसरे अण्णा भालचंद्र पेंढारकर संगीत नाटक आणि तिसरे चित्रपटात वि शांताराम बापू कारण आम्ही तिघांनी अण्णाच म्हणत होतो. तर अनंत मानेंनी मला सांगितलं की असं असं अण्णा पिक्चर करताय पिंजरा चित्रपट नवीन मराठी चित्रपट करताय तर तू करशील ना. अहो म्हटलं पण मी आता कोरस डान्सर म्हणून काय रोल बिल असेल पण माझ्या आई वडिलांनी सांगितलं बघ शांताराम बापूंचं पिक्चर करतेस आणि त्यातल्या त्यात म्हणजे मराठी रंगीत चित्रपट पहिलाच होता तो. त्यामुळे म्हटलं ठीक आहे हा एकच चित्रपट मी करेन त्याच्या पुढे मी कोरस डान्सर म्हणून उभी राहणार नाही. आणि खरंच त्या चित्रपटानंतर माझं सगळं आयुष्यच बदललं कारण त्यांच्यामुळे मी होकार दिला. लगेच चित्रपटाचे शूटिंगला वगैरे सुरू झालं आणि अशा रोज शूटिंगच्या वेळेला वगैरे आमच्या गप्पा व्हायच्या. शांताराम बापू संध्याबाई आणि माने या लोकांनी मला म्हणाले की तुझी इथे कल्ला वाया जाईल तू मुंबईला चल बघ प्रगती करशील. आणि त्यामुळे जसा पिंजरा मराठी चित्रपट सृष्टीतला मानाचा तुरा आहे तसंच माझं पण आयुष्य इथून वळण घेत मुंबईला आलं आणि पुढे मग आपल्याला माहितीच आहे लावणीच्या ह्याच्यामध्ये मी बरेच स्पर्धे केले.
नका तोडू पाऊल जरा थांबा. फार देठाला सोसत नाही, आली झुळूक हेलकावा खाई. फार देठाला सोसत नाही, आली झुळूक हेलकावा खाई. नजरात बरा थोडक्यात आवरा, कैकांनी धरला दमा. नका तोडू पाऊल जरा थांबा हो, नका तोडू पाऊल जरा थांबा हो, नका तोडू पाऊल जरा थांबा. जरा थांबा, थोडं थांबा, थांबा थांबा थांबा. अहो नका तोडू पाऊल जरा थांबा हो, नका तोडू पाऊल जरा थांबा. 1970 साली आलेल्या जलबिन मछली नृत्यबिन बिजली हा सिनेमा फ्लॉप ठरला. बापूंना कर्ज झालं. या कर्जातून बाहेर पडण्यासाठी एखाद्या सुपरहिट सिनेमाची त्यांना गरज होती. नवीन कथेच्या शोधात होते. त्यांनी मानेंना विचारलं. माने म्हणजे अनंत माने. खर तर अनंत माने हे संकलक या सिनेमाचे, पण ते नुसते संकलक नव्हते तर दिग्दर्शक होते. त्यांनी अनेक सिनेमे सांगते ऐका, सवाल माझा ऐका, सवाल माझा ऐका मध्ये ताई तुम्ही पण होतात. तर असे बरेच सिनेमे केले होते. अनंत माने यांनी नुकताच एक जर्मन सिनेमा पाहिला होता, द ब्लू एंजल. हेनरिच मन यांच्या प्रोफेसर अनरॅड या कादंबरीवर आधारित तो चित्रपट होता. ते म्हणाले की याला जर मराठी साथ चढवला तर एक यशस्वी चित्रपट होऊ शकतो. दोघांनी पुन्हा एकदा तो चित्रपट पाहिला आणि बापूंनी तिथंच ठरवलं की यावर मराठी सिनेमा करायचा. आणि एवढंच नाही तर सतत सिनेमात वेगवेगळे प्रयोग करणारे बापू याने एक धाडसी प्रयोग केला आणि तो म्हणजे हा सिनेमा इष्टमंतर म्हणजे रंगीत चित्रपट केला. आणि या रंगीत सिनेमाचं नाव ठरलं पिंजरा. मराठी चित्रपट सृष्टीतील माइलस्टोन चित्रपट पिंजरा. ताई पिंजराची सगळी गाणी नानाने म्हणजे जगदीश देऊळकरांनी लिहिली आणि राम कदम यांनी ती संगीतबद्ध केली. बापूंना एक असं गाणं होतं जे सिनेमा सुरू होतानाच ते गाणं पण सुरू होईल आणि त्यासाठी त्यांना एक रॉ आवाज हवा होता जो नेहमीच्या गायकांकडून त्यांना गाऊन घ्यायचं नव्हतं. तर ग साजणीचा काय किस्सा आहे, ते गाणं कुणी गायलं आणि ते कसं काय डेव्हलप झालं? सर्वात प्रथम पिंजरा चित्रपट करायचा म्हटल्यानंतर कोल्हापूरला जे शालिनी सिनेटोन म्हणून स्टुडिओ आहे तो त्यांनी घेतला आणि संबंध त्याचं नूतनीकरण केलं. रंगरंगोटी केली. तिथे नवीन रेकॉर्डिंग स्टुडिओ उभा केला. डान्स हॉल केला. म्हणजे जे करायचं ते अगदी
खूप उत्साहाने करायचं या आणि सगळे त्यांनी इक्विपमेंट सगळी जी होती कोल्हापूरची ती बदलून सगळे नवीन लाईट्स नवीन कॅमेरा आणि सगळं असं अद्ययावत करून घेतलं आणि तिथंच रेकॉर्डिंग स्टुडिओ केला. सर्व एकत्रच करता येईल या हेतूने सगळी मुंबईहून सगळी साधन सामुग्री जी काही कॅमेरा लाईट वगैरे सगळे मागून घेतले. रेकॉर्डिंग सगळी तिथेच कॅमेऱ्याची वगैरे झालेली आहे आणि त्यावेळेला गस आली हे आपण गाणं ते रेकॉर्डिंग करत असतानाची गोष्ट आहे. रेकॉर्डिंग करायचा रामभाऊ आले, एक प्रख्यात गायक त्या गाण्यासाठी निवडला गेला आणि रेकॉर्डिंग सुरू झालं. शांताराम बापू बसले गाणं ऐकते जवळजवळ 5-6 ठीक झाले तरी पण अण्णांच्या चेहऱ्यावर काय हे नाही, समाधान नाही. अण्णा म्हणाले सांगूया आपण थोडं आणि रामभाऊना घेतलं बाहेर. हे गाणं ना छान असा पहाडी आवाज हा आवाज त्यामुळे माझं समाधान होत थोडा वेळ यांचा सल्ला मसला चालू होत. रामभाऊंच्याकडे बऱ्याच वर्षापासून त्यांच्याकडे कोरस गाणारी 2 मुलं होती. या पिक्चर मधली सुद्धा कोरस त्यांनी गायलेले आहेत. त्यातला एक मुलगा म्हणजे एक विष्णू वाघमारे आणि मल्लेश असे 2 कोरस गाणारे त्याला झिसरे म्हणतात. हे बऱ्याच वर्षापासून त्यांच्याकडे काम करत होते. रामभाऊला एकदम क्लिक झालं की याच्यातला विष्णूचा आवाज याला सूट होईल आणि विष्णूला बोलवले हे वाघ्या त्याला वाघ्या म्हणायचे वाघ्या इकडे म्हणून दाखव रे म्हणणार त्याचा आवाज होता. त्यांनी जो सूर लावला म्हटल्यानंतर अण्णा बाहेर उभे असलेले आत आले आणि म्हणाले हेच पाहिजे मला, असंच हवंय मला जो आवाज. आणि त्याच्याकडून या विष्णू वाघमारेकडून त्या वाघ्याकडून हे गाणं त्यांनी गाऊन घेतलं आणि आश्रमावर आणि या गाण्याने चित्रपटाची सुरुवात होती आणि देवगाव दिसतात प्रेममध्ये. या विष्णू बापांनी पुन्हा आणखी कुठली गाणी गायली की दुसऱ्या चित्रपटात कुठल्या? मला तसं तरी आठवत नाहीये कारण बाकीच्या ठिकाणी कुठे गायलं असेल तर मला नाही वाटत आहे की त्यांनी गायलं असेल. त्याचा इव्हन फोटो सुद्धा फार मिळत नाहीये पण मी या आपल्या कार्यक्रमासाठी तू उपलब्ध करून टाकलेला. अब हे कौलैयार हित खंडदार वारे ह्याला गरम शिणगार सोसना याचा आदर्शाचा तोरा जसा कागद हाय कोरा हित शाहिरी लेखनी पोचना हित शाहिरी लेखनी पोचना हित वरण भाताची कोणी नको फुकट छेडा छेडरा का हो सोका ढोकाचा बाजार घेतला सासूद घालतोय आणि साम वरपती रसा भुरपती घरात कोळी आणि बाहेर अगं चटकर चांगणी चतुर कामिनी काही म्हणू तुला तू हायस तरी कोण कोण वय वय कोण छबीदार छबी मी तोरंत उभी छबीदार छबी मी तोरंत उभी जशी चांदणी चमचम नभी आवदा जेवा आवाज होईल शोभा वागणं बरं दाजीबा आवाज होईल शोभा वागणं बरं दाजीबा आवाज होईल शोभा वागणं बरं थोड्या
गावात होईल शोभा दिवाळीला बरा नवा छतदार छतीची पोरत होती छतदार छतीची पोरत होती जशी चांदणी चमचमती आवडा जेवा गावात होईल शोभा दिवाळीला बरा नवा आवडा जेवा गावात होईल शोभा दिवाळीला बरा नवा. ताई 9 गाणी एकूण सिनेमात होती. हो. या 9 गाण्यांची तर प्रत्येकाचा एक एक वेगळा किस्सा असणारच. पण उचकी लागली कुणाची उचकी या गाण्यावर काय किस्सा घडला होता तुमच्या बाबतीत, तो घडला होता आणि काय आहे आम्हाला ऐकायला आवडेल. अगदी खरं. आम्ही सगळ्याच गाण्यांची संध्याबाई कोरिओग्राफर होते. रंजन साळवी त्यांचे असिस्टंट होते आणि तिथे असिस्टंट मी असायचे. तिथे असिस्टंट म्हणजे सेकंड असिस्टंट रंजन साळवी ज्या काही कोरिओग्राफी केली त्या स्टेप्स त्यांच्या मुलींच्याकडनं करून घ्यायच्या. तिसरी मी म्हणजे माझ्याकडे डिपार्टमेंट कॉस्ट्युम तू ठरवायचास, हेअरस्टाईल कशी करायची तू ठरवायचास, कोण कुठे उभे राहील म्हणजे ह्या गोष्टी माझ्याकडे काही सोपवल्या. आणि प्रत्येक गाण्याचे आम्ही 8-8 दिवस रिहर्सल केलेले आहेत. त्या सुद्धा सकाळी 9 ते रात्री 9 असं 12-12 तास आम्ही त्या प्रत्येक गाण्याची रिहर्सल केली. उचकीचं गाणं आम्ही रिहर्सल करत होता तेही 8 दिवस केलं. त्या गाण्यामध्ये असं होतं, मला लागली कुणाची उचकी म्हणजे मानेचं जे हे होतं उचकी उचकी असं करून 8 दिवसांनी आमची सगळेजण असे मान आपले दुखते असं चाललं होतं. पण प्रत्येक ह्याच्यात परफेक्शन असल्याशिवाय त्या संध्याबाई कधी पुढे जायच्या नाहीत. त्यांच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. म्हणजे कोरिओग्राफी करायची तर कशी करायची, तर काय करायचं मी त्यांना विचारायची. मग काही गाण्यात त्यांनी ते सुपाचा वापर केला, घागरीचा वापर केला, प्रॉपर्टी वापरली. म्हटलं कारण मी नवीनच नृत्य दिग्दर्शनाच्या ह्याच्यात होती त्यामुळे कोरिओग्राफी काय मला पण शिकायचं होतं. म्हटलं मग तिथे मला सांगितलं की कुठलेही आपल्याला गाणं आपण ऐकलं की त्याची कन्सेप्ट डोक्यात तयार करायची आणि मग त्या अनुषंगाने काय आपण वापरू शकतो, काय नवीन करू शकतो, हे एक कोरिओग्राफरचं तंत्र मला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. झालं आता उचकीचं आता गाणं करायचं. रिहर्सल वगैरे झाल्या सगळ्या 8 दिवस जमून वागून झालं. आता सेट बीट लागला. सकाळी 7 वाजता आम्हाला कसं 7चा कॉल टाईम असायचा. म्हणजे आम्ही पहाटेच्या आम्हाला गाडी यायची. पूर्वी कसं शूटिंगचे जे कलाकार आहेत ते गावातून गाडी प्रोडक्शनची फिरायची. घरातून आम्हाला 4 वाजता उठून घेऊन यायचे. 7 वाजेपर्यंत सेटवर आम्ही हजर झालंच पाहिजे. झालं आम्ही मेकअप बिकअप केलं, केस केले, सगळं झालं आणि कॉस्ट्युम करायला जाणार इतक्यात मला जी चक्कर आली आणि मी कोसळले. झालं मग डॉक्टर बोलवा, हे बोलवा, ते बोलवा. झालं डॉक्टर वगैरे बोलवलं. त्यांनी मला तपासलं वगैरे. ते म्हणाले हिला लो ब्लड प्रेशर झालेला आहे आणि हिच्या अंगात अजिबात ताकद नाही आहे आणि ही काय 2-3 दिवस तरी नृत्य करू शकणार नाही. सगळ्यांचं जातं काय करायचं काय समजेना. बाहेर चर्चा सुरू झाली. आता एवढा सेट लागलेला थांबवायचा कसा, पुढे सगळं प्लॅनिंग असतं. आणि शांताराम बापू म्हणजे एकदम परफेक्शन. आज हे एवढे शॉर्ट होणार म्हणजे होणार असं त्यांचं एक गणित असायचं. ते आता सगळं विस्कटल्यासारखं झालं ना. आता हा सेट लागलेला, दुसरा कुठला सीन घ्यायचा, काय करायचं हे काही समजेना त्यांना. पण काही लोकांच्या अशा प्रतिक्रिया झाल्या की एक काम करूया, कोरस डान्सर आहे कोणतरी एक इथली कोल्हापुरातली मागूया, तिला स्टेप्स ती फॉलोअप करेल, करून टाकूया गाणं, कशाला थांबवायचं. एवढे संध्या तिथे वगैरे तयार आहेत, सगळ्या मुली तयार आहेत. शांताराम बापूंच्याकडे गेला एकदम त्यांचे असिस्टंट म्हणाले की आपण असं केलं तर आपण इथल्या मुलीला बोलूया आणि करूया.
छे छे असं त्यांनी त्याच्याकडे बघितलं. असं नाही चालणार. त्या मुलीनं 8-8 दिवस प्रत्येक गाण्याची रिहर्सल केली. तिचे कष्ट आहेत आणि आपल्याकडे छोटा जरी कलाकार असेल तर त्याची आपण कदर केलीच पाहिजे, त्याचा मान त्याला दिलाच पाहिजे. 2-3 दिवसांनी आपण शूटिंग करू, काळजी करू नकोस असं जेव्हा त्यांनी खडसावलं तेव्हा दुसरीचं नाव इथे घ्यायचं नाही. तीच मुलगी करेल, ती जेव्हा बरी होईल तेव्हा आपण करू. किती माणसाचा मोठेपणा मनाचा. एवढ्या मोठ्या म्हणजे जागतिक कीर्तीचे हे शांताराम बापू, मला त्या दिवशी अक्षरशः माझे डोळे भरून आले की माझ्यासाठी एवढा मोठा माणूस की थांबवा शूटिंग, ती बरी झाल्याशिवाय होणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं. हे मी कधीच विसरू शकणार नाही. काय झालं? अशी कुठं चालू आली आली सुखी मन चालले ऋतू बेटी गोष्ट नाही सांगण्याजोगी गोष्ट नाही सांगण्याजोगी कुणी गाला बरं मारली इचकी मला लागली कुणाची उचकी अहो मला लागली कुणाची उचकी मला लागली कुणाची उचकी तरणी ताठी नारशील ती चढली मी बांधावर अटकर बांधा गोरा गोरा खांदा पदर वाऱ्यावर कानामध्ये जाऊन वाजलं त्याचं पाऊल माझ्या उरात भरली धडकी मला लागली कुणाची उचकी अहो मला लागली कुणाची उचकी मला लागली कुणाची उचकी निजले डाव्या कुशी हाताची उशी करून मी कशी वाऱ्याच्या लाटा थंडीचा काटा मनात न्यारी खुशी सपनात आलं त्यानं छेडलं बाई मला त्याच्या डोळ्याची नजर तिरकी मला लागली कुणाची उचकी अहो मला लागली कुणाची उचकी मला लागली कुणाची उचकी उठून सकाळी लयर माई गेले पाणथ्यावरी उन्हात बसले हात अंगाला पाणी गुदगुल्या करी पाण्यामध्ये दिसत्याचं लागलं मला पिसत्याने माझीच घेतली फिरकी मला लागली कुणाची उचकी अहो मला लागली कुणाची उचकी मला लागली कुणाची ताई दे रे कान्हा हे गाणं संपूर्ण पाण्यात शूट झालं, तर त्याचा काय किस्सा आहे? एकतर देरे कान्हा पाण्यात करायचं म्हटल्यानंतर सगळ्या मुली घाबरल्या. कारण हा अनुभव त्यांना नवीनच होता एकतर, आणि दुसरी गोष्ट मी सोडले तर बाकीच्या कुठल्याही मुलींना पोहता येत नव्हतं. अरे बापरे, मग पाण्यात बुडालं तर काय करायचं? अरे म्हटलं तुम्ही घाबरू नका म्हटलं, कारण मी त्यांची हेड असल्यामुळे तुम्ही घाबरू नका, सगळं वैल असते. आणि मग जेव्हा पाण्यात उतरलं तो फार
खोल असं नव्हताच तो तलाव, तो बघूनच त्यांनी हे केलं होतं. मग त्यामुळे आम्हाला आम्ही सगळ्या 5-6 जणी अगदी त्या छान त्या तलावात सकाळी 9 वाजल्यापासून जायचो ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्हाला जेवण तिथे, चहा तिथे, नाश्ता तिथे, सगळं पाण्यात उभं राहून आम्ही करत होतो मस्तपैकी. आणि मग त्या मुली घाबरू नयेत म्हणून 5-6 स्पॉटवर पण त्यांनी ठेवले होते. कधी कोणाला काही झालंच तर पटकन तिथे कोणीतरी हवंय. आणि मस्त खूप एक वेगळा अनुभव आम्हाला शूटिंगच्या वेळेला मिळाला. बरं, त्या गाडीच्या तालमी पण तुम्ही पाण्यातच केल्या की फक्त शूट केलं? नाही, शूट फक्त तालमी आम्ही जमिनीवरच केल्या, पाण्यात डायरेक्ट. गोपी न्हाण्यात होत्या दंग अन तोच आला सका श्रीरंग अन गोळा करून वस्त्री सारी बसला चढून कळंबावती. अरे
वनकांती कशी लोचने आतुर होते देहाहूनही मुक्त भावना देहाहूनही मुक्त भावना शरणागत बापुडी निर्काना चोळी दुधडी देरी कान्हा काना देरे चोळीयन दुधडी तेरे कान्हा तेरे तेरे चोळी लुगडी तेरे कान्हा माझा माझा अरे कान्हा कान्हा हात जोडिता बंधन तुटले आ आ हात जोडिता बंधन तुटले आता जीवाला मी पण कुठले आत्म्याने जणू परमात्म्याला आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली पुढे निर्काना चोळी दुधडी देरी कान्हा कान्हा देरे कान्हा कान्हा देरे चोळीयन दुधडी. संदेश, आणखीन एक किस्सा तुला सांगायचा आहे. मजेशीर आहे. आम्ही शांतकिरणमध्ये राहायचो, म्हणजे राहायला पण तिथेच होतो. आणि शांताराम बापू आणि संध्याबाई पन्हाळ्याला त्यांच्या बंगल्यावर राहायचे. आणि शूटिंगला रोजचे रोज सकाळी 9 म्हणजे 9ला बापू त्यांचं पाऊल स्टुडिओच्या आत पडलंच पाहिजे. कुठे इतके पंक्च्युअल होते ते. तर एके दिवशी असंच शूटिंगसाठी निघाले पन्हाळ्याहून. त्यांची कॅटलॉग गाडी आणि संध्याबाईंचं त्या दिवशी शूटिंग नव्हतं. त्यामुळे ते म्हणाले की मी आराम करते, तुम्ही पुढे व्हा, मग मी दुपारनंतर लंच नंतर माझं असेल तर मी नंतर येते. ठीक आहे म्हणाले. अण्णा निघाले पन्हाळ्याहून. त्यांची कॅटलॉग गाडी, ड्रायव्हर झाले. 12 किलोमीटर अंतर होते. काहीतरी एक 4-5 किलोमीटर गेल्यानंतर गाडीनं तिला दगा. गाडी रस्त्यातच बंद पडली. अरे काय झालं बा? अहो नाही हो, जरा गाडी चालू होत नाही. अरे असं काय करतो, बघ बघ काहीतरी. त्याने आपलं बॉनेट उघडून काहीतरी प्रयत्न केला. नाही म्हणाले, त्याला मेकॅनिक शिवाय होणार नाही. एकतर 5 किलोमीटर खाली गाव आहे आणि इकडे 5 किलोमीटर आपण मागे राहिलो. असं सगळं परिस्थिती निर्माण झाली. यांची तगमग सुरू झाली. आता काय करायचं, आता काय करायचं, काय करायचं. इतक्यात तिथे ST ची वाहतूक सुरू होती. तर ड्रायव्हर म्हणाले, बघ ती गाडी येते बघ, ती कोल्हापूरला जाणारी असणार, त्याला थांबव. त्याला ड्रायव्हरला सांगून त्यांनी ती ST थांबवली. ड्रायव्हरला सांगितलं, तू मेकॅनिकला बोलवून करून घे काय करायचं ते, मी पुढे जातो. आणि ते ST चढले. ST मागच्या सीटवर जाऊन आपले गप्प बसले. कंडक्टर आला तिकडून, तिकीट 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 तिकीट. यांच्या पुढे तिकीट वाजवलं होते. हो असं म्हणून त्यांनी खिशात हात घातला. बघतात तर खिसा रिकामा. एवढा मोठा माणूस. बरोबर आहे ना, गाडी असल्यानंतर कशाला पाहिजे बरोबर बॅग आणि पर्स आणि हे. त्यामुळे ते तसेच निघाले. आणि त्याला काय कमी आहे, कुठे असं नुसतं हात केला तरी सगळं होईल. आणि खरं तर शूटिंगला लवकर पोहोचण्याचं ते हे टेन्शन, कामाचं टेन्शन इतकं होतं. त्याला त्या गोष्टीचं काही हेच नव्हतं. अरे आता बर बाबा बघूया बघूया, देतो देतो उतरलं असं काहीतरी त्यांचं गणवणायला. तुम्हाला कळत नाही का, तुम्ही प्रवास करताय, कपडे त्यांचे व्हाईट कपडे, नेहमी त्यांना व्हाईट कपडेच आवडायचे.
इतके शब्दग्रस्त दिसता आणि तुम्ही तिकिटाचे पैसे नाही ठेवत. अरे बाबा आता काय सांगणार तुला, असं म्हणताना त्यांची वादावादी सुरू झाली. माझी नोकरी आहे, एवढी सरकारची नोकरी, मला माझी नोकरी जाईल कोणतरी मध्ये इन्स्पेक्शनला आला तर. इतक्यात दुसऱ्या सीटवर बसलेला माणूस तो म्हणाला, हे त्यांचे तिकिटाचे पैसे ना एक मी देतो. दुसऱ्याने ते पैसे भरले आणि कसं बसं ते कोल्हापूरला गेले. तरी यांची मध्ये मध्ये चालूच होतं. बघा कसे लोक येतात, एसटीत बसतात, चांगले वाईट कपडे घालतात आणि यांना एवढी अक्कल नाही आहे की काय. त्या कंडक्टरला शांताराम बापू म्हणजे तू आणि काहीच माहित नव्हतं आपल्या, म्हणजे त्यांची पिक्चर बघितले असतील पण हाच माणूस तो चित्रपट निर्माता हे काय त्यांना माहित नव्हतं ना. उतरला तिथे गंगा स्टँडला तिथे आणि त्या माणसाने जो माणूस तिकीट काढून दिलं त्याला कंडक्टरला त्यांनी बोलवलं, ओळखलंच तो याला. ते म्हणाले कोण कोण? ही शांताराम येते. काय तू उडाला स्टँड आणि गाडीतनं झपकन खाली उडी मारून आला आणि शांताराम बापूंचे पाय धरले. ओ सॉरी म्हणायला, मी तुम्हाला तिकिटाचे पैसे विचारले, मला काय बरं नाही, मला माफ करा पाय वाढले. असू दे, तू तुझी ड्युटी करत होतास, मी माझ्या कामाच्या ह्याच्यात होतो, त्यामुळे माझी बस गाडीतच राहिली. त्यामुळे हा गैरसमज होण्याचा संभव असतो. हरकत नाही, तू तुझी ड्युटी करतो, चांगलं काम करतो. असा हा मोठा माणूस. खरंच म्हणजे कामाचा व्याप, कामाचा ध्यास, त्याच्यामुळे खिशात पैसे असायला आपण एखाद्या वेगळ्या गाडीने प्रवास करतो तर त्याचं काही भान नाही. मला त्या वेळेत पोहोचायचं आणि माझं काम करायचं अगदी. आणि या ध्यासामुळेच ही माणसं मोठी होती. ताई खरं तर खरंच आहे ताई, खरं तर हा सिनेमा जेव्हा सुरुवात झाली तेव्हा यात अप्रतिम गाणी जी होती त्याला संगीतबद्ध केलं राम कर्माने, लिहिली जगदीश केबुलकर म्हणजे नानाने. या सिनेमासाठी एकूण 110 गाणी लिहिली गेली पण वापरली गेली त्यात फक्त 9च गाणी. पण ती अप्रतिम म्हणजे लोकांच्या आजही ओठावर आहेत अशी गाणी आहेत आणि विस्मरणात जाणं शक्यच नाही ती गाणी. तर एकदा असंच एक बापूने नानांना सिच्युएशन दिली की त्यावर हे गाणं करणार एक. तर सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत 48 गाणी लिहिली होती म्हणजे त्यांनी. पण एकही गाणं बापूने पसंत केलं नाही, सगळी गाणी रिजेक्ट केली. वैतागून सगळे निघून गेले घरी. नानाही रात्री जाऊन झोपले. झोप कशी लागते, जी सिच्युएशन दिली होती ते सिच्युएशन डोक्यात घोळत होती की जाणाऱ्या प्रियकराला थांबवायचं आहे तर ते कशा पद्धतीने थांबवायचं, काय बोल असतील, काय शब्द येतील. आणि हाच विचार चालू असताना त्यांना शब्द सुचले. त्यांनी राम कदम त्यांच्याच बाजूला राहत होते, त्यांनी उठवलं त्यांना आणि शब्द सापडले. त्याने पण हार्मोनियम घेतला, चाल लावली आणि त्याच रात्री बापूंना फोन केला की गाणं झालेलं आहे, चाल पण झालेली आहे. त्यांनी ऐकवले. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महाल. आणि बापूंनी एवढंच म्हटलं, उद्या टेक. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महाल, नका सोडून जाऊ रंग महाल. पापण्यांची तोरणा बांधून डोळ्यावरती, पापण्यांची तोरणा बांधून डोळ्यावरती,
अशीच राहावी रथ साजणा, कधी न व्हावी सकाळ, कधी न व्हावी सकाळ. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महाल, नका सोडून जाऊ रंग महाल. ताई, पिंजरा हा सिनेमा मराठी माणसाच्या खूप जवळचा सिनेमा आहे. हा सिनेमा कोणी विसरू शकत नाही आणि याच्यातली गाणीही कोणी विसरू शकत नाही. पण हा सिनेमा तुमच्या आयुष्यातला कोरस डान्सर म्हणून शेवटचा सिनेमा होता अगदी आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच जग उभं केलं. स्वतः एक अप्रतिम नृत्यांगना आणि आणि लावणी समशेर, नृत्य समशेर अशी तुम्हाला ख्याती मिळाली, पदवी मिळाली. पण व्ही शांताराम यांच्याबद्दल तुमची जी आत्मीयता होती म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात तुम्ही चित्रपती व्ही शांताराम यांच्यावर एक कार्यक्रम केला होता. हो तर तो करण्याचं कसं काय स्फोरलं की एक मानवंदना देणं आणि ज्यांच्यामुळे तुम्ही मुंबईत आला, बरोबर. तर हे कसं काय स्फोरलं? खरं म्हणजे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्हाला गव्हर्नमेंटने विचारलं की तुम्ही काही कार्यक्रम करू शकता का. म्हटलं ठीक आहे. त्याप्रमाणे मग चित्रपती व्ही शांताराम बापूंच्या चरित्रावर जी त्यातल्या, हा खरं म्हणजे खूप मोठा स्पॅन होता, तरी पण त्यातलं निवडक असे आम्ही सगळे सीन तयार केले. त्याची गाणी, त्याचे डान्सेस, ते सगळं आम्ही एकत्रित केलं आणि म्हटलं की हे आपण करूया. पण गव्हर्नमेंटचं असं होतं की एकच कार्यक्रम करायचा आहे, मग एवढा खर्च कसा. कारण शांताराम बापूंचं करायचं म्हटल्यावर सेट पण तसाच पाहिजे, कॉस्ट्युम पण तसाच पाहिजे, तर बघणाऱ्याला आनंद मिळणार आहे. नाहीतर पिक्चर आहे आणि आम्ही आपलं काहीतरी करायचं याला अर्थ नाही. नुसती बाबा गाणी घ्यायची नाही, तर ते चित्र जे चित्रपटात प्रत्येकाने पाहिलंय तेच तुम्हाला रंगमंचावर दिसलं पाहिजे, ही माझी हे होती, भावना होती. तर त्यामुळे गव्हर्नमेंटने सांगितलं की इतका खर्च आम्ही नाही करू शकत. म्हणजे ठीक आहे. मग मी आणि माझे पती शहाजी काळे आम्ही दोघांनी घरी जाऊन ठरवलं की हा कार्यक्रम आपण स्वतः करायचा. आणि त्याप्रमाणे आम्ही ती जोडणी केली म्हणजे अक्षरशः आम्ही आमचे दागिने सगळे बँकेत टाकले, रोवून काढलं सरळ आणि हा कार्यक्रम करायचं ठरवलं. पण याच्याकरता सेटिंग आवश्यक होतं. नंतर तालमीला हॉल हवा होता. तर त्यावेळेला मी मुंबई मराठी साहित्य संघाचं कोणाजीवाळा नाटक करत होते, संगीत नाटक. तर आम्ही विचार केला की आपण संघाला, साहित्य संघाला जाऊन विचारलं. म्हणजे डॉक्टर बाळ भालेरावांना आम्ही सांगितलं की चित्रपती व्ही शांताराम हा कार्यक्रम आम्हाला रंगमंचावर आणायचा, त्याकरता आपण काय मदत करू शकाल. डॉक्टर म्हणाले हो ना, मग करूया ना, का नाही, मी पाहिजे ती मदत सांग. मग काय पाहिजे तुला. म्हटलं हॉल लागेल सांगलीसाठी. तिला मोठा पुरंदरे हॉल घे, तुला किती पाहिजे तेवढे दिवस. दुसरं म्हटलं सेटिंगचं जबाबदारी करूया ना, आपल्याकडे करू सेटिंग. हा म्हटलं कल्पना माझी असणार. हो नवीन तयार करून देणार, ते काय जुने फ्लॅट देणार नाही, तुला जसा पाहिजे तसं तू करून घे, माझी परवानगी आहे. आणि अक्षरशः त्यांनी अख्खा सेट आणि 3 महिने तालमी करता आम्हाला हॉल दिला आणि आम्ही तो कार्यक्रम रंगमंचावर उभा केला. सुरुवातीला खूप लोकांनी, प्रेक्षकांनी उचलून धरलं, पण थिएटरमध्ये बुकिंग नसायचं. लोक बघितल्यानंतर आत येऊन आम्हाला अक्षरशः भेटायचे, भारावून गेलेले असायचे, काय करताय तुम्ही कार्यक्रम. अक्षरशः अनिल मोहिले वगैरे मोठी माणसं, इव्हन त्या ह्याच्यात रामपाल नवरंगमध्ये काम केलेले हिरो महिपाल, ते सुद्धा या कार्यक्रमाला आलेले. नौशादजी आलेले होते आणि त्यांनी आमची स्तुती केली. पण 8-9 प्रयोगानंतर मात्र थोडं बुकिंग नव्हतं. मग आता म्हटलं की आपण आता ठेवूया, बंद करूया असं म्हटलं आणि लास्ट प्रयोग दिनानाथला होता. त्या दिवशी इंट्रोल मध्ये एक गुजराती माणूस धावत आला. म्हणाले कोण ऑर्गनायझर आहे. तर शहाजी काळे दाखवलं. म्हणाले हा मला शो पाहिजे, उद्यापासून तुमचे शो मी करणार. आणि अक्षरशः त्यांनी जवळजवळ 100-150 शो त्या एकट्या माणसाने केले. आणि त्यानंतर जो काय रंगला चित्रपती शांताराम विचारून. आणि
ही कारण मला चित्रपती व्ही शांताराम करायचं मागचं कारण असं होतं की मी मुंबईला जी आले की माझ्या आयुष्यात जो बदल झाला तो शांताराम बापूंच्यामुळे न झाला. कारण मी मुंबईला आले आणि याच्या पुढे माझं आयुष्य घडत गेलं. तर त्यांना एक गुरुदक्षिणा म्हणून मी हा कार्यक्रम करायचा आम्ही दोघांनी ठरवलं होतं. मग ते भले त्याच्यात फायदा हो अगर न हो, पण एक त्यांना गुरुदक्षिणा, त्यांना मानवंदना म्हणून आम्ही कार्यक्रम केला. तसे तर कलाकृती त्यांच्या हातून घडत गेलेल्या आहेत. आता म्हणजे जे जे पिक्चर्स आहेत एक वेगळं स्टोरी असायची, कथा असायची आणि त्याचं जे सादरीकरण असायचं ते एक दर्जेदार आणि प्रत्येकाच्या मनाला भावणार. ताई मला तर मी आता हा कार्यक्रम करायचा म्हणून मी तो सिनेमा पुन्हा पाहिला आणि तो बघत असताना मला असं वाटलं रे की खरं तर लव्ह स्टोरी आहे. सुराने पेटलेली एक स्त्री ज्याचा सूड घ्यायचा आहे, त्याच्या चांगुलपणाच्या, त्याच्या सभ्यपणाच्या प्रेमात पडते. एक सूड असा पण नाही की बाबा याला आता मी तुंतून हातात धरायला लावणार आहे अशी शपथ घेतलेली असते. ती बाई त्याच्या चांगुलपणाच्या प्रेमात पडते, त्याच्यासाठी तमाशाचा फड सोडून देते. त्याच्यावर नंतर शिक्षेचा आरोप झाल्यानंतर साक्ष देण्यासाठी ती उभी राहते, पण त्याने तिला शपथ घातलेली असते म्हणून त्या क्षणात तिची वाचा जाते. त्याला फाशीची शिक्षा झाल्यावर ती ऐकल्यानंतर ती बाई प्राण सोडते. म्हणजे हे त्या माणसावरचं प्रेमच होतं आणि त्या माणसाने ज्याने ब्रह्मचर्य हेच माझं जीवन आहे अशी शिकवण जगाला म्हणजे सगळ्या आपल्या अख्ख्या गावाला द्यायला सुरुवात केली असते, तो माणूस त्या बाईच्या सौंदर्याच्या प्रेमात पडतो. त्याच्यासाठीची जी तकमक, तिला काय हवंय, काय लागणार आहे, त्याचा पॉझिटिव्हनेस म्हणजे दुसऱ्या स्त्रीने, दुसऱ्या पुरुषाने तिला हात लावल्यानंतर त्याची होणारी तडफड, त्याच्या अंगावर धावून जाणं. तिकीट विकत असताना त्या माणसाने की बाई कशी बाई हवी आम्हाला, तर ती बाई हवी, तर त्या बाईबद्दल बोलल्यानंतर त्यांना मारणं आणि त्या माणसांकडून डोकं पडून घेणं आणि त्यानंतरही शिक्षा झाल्यानंतर पण तिला समजावून सांगणार की आपण या जन्मी एकत्र नाही आलो पण पुढे कधीतरी येऊ, हे सांगणार. ही लव्ह स्टोरी नाही तर काय आता म्हणजे ही आत्मिक लव्ह स्टोरी म्हटलं तरी परमोच्च कोटीचं जो प्रेम असतं की जीवाभावाचं प्रेम म्हणतो याला. हे शारीरिक प्रेम नाही, हे जीवा. त्याच्यात कुठलाही शृंगार नाही, काही नाही, मिठी नाही, चुंबन नाही, काही नाही. प्रेम म्हणजे प्रेमच फक्त, नितळ प्रेम. त्याच्यात कुठलीही वेगळी भावना नाही. मग हे शांताराम बापूने त्यावेळेस एवढं म्हणजे नुसतीच काही लोकांना असं वाटतं की हा लावणी प्रधान चित्रपट आहे, तर पण तो आहेच, पण त्याबरोबर एकलीच निजले रातीच्या अंधारात, नको तिथंच पडला अवचित माझा हात.
यातली स्त्री मुख्य भूमिका कोण करणार हे आधीच ठरलेलं होतं संध्याताई. यातल्या पुरुष मुख्य भूमिकेसाठी एक बापूंना नवा चेहरा पण अनुभवी नट हवा होता. त्यासाठी त्यांची शोधाशोध सुरू होती आणि वत्सलाबाई म्हणजे ज्यांनी संध्याजींच्या मोठ्या बहिणीचं काम केलं, तर त्यांनी त्यांना एक नाटक बघायला सुचवलं बापूंना. ते नाटक होतं नटसम्राट आणि त्यात मुख्य भूमिका करणारे नट होते डॉक्टर श्रीराम लाल. चित्रपती व्ही शांताराम यांच्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीला एक महान अभिनेता मिळाला आणि तो म्हणजे डॉक्टर श्रीराम लाल. श्रीराम लागूंचा या सिनेमामुळे उदय झाला आणि त्याचबरोबर या सिनेमात आणखी 2 अभिनेत्रींचा उदय झाला आणि त्या म्हणजे उषा नाईक आणि माया जाधव. ताई, तुम्ही दोघी तर होतात, पण तुमच्याबरोबर आणखी 2 जणी होत्या ज्या 9ही गाण्यात तुमच्या बरोबर नाचल्या. तर त्या कधीच पुढे आल्या नाही किंवा त्यांनी हे करिअर म्हणून निवडलं नाही. तर त्यांची नावं काय होती आणि असं का झालं? त्यांनी त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर सांग, आम्हाला ऐकायला आवडेल. एक होती अनिता वंटमोरीकर. अच्छा. आणि दुसरी होती शोभा सासने. कोल्हापूरच्या ज्या मुली होत्या त्या मुंबईला यायला बघत नव्हत्या. म्हणजे आपलं गाव सोडायचं नाही. आपल्या गावात काय मग आजूबाजूची खेडोपाडी असतात त्याच्यात नाटकं व्हायची, त्या काम करायच्या. पण कोल्हापूर सोडून मुंबईला जाऊन स्थायिक होऊन आपल्याला काहीतरी करायचं आहे ही त्यांची अपेक्षाच नव्हती. त्यामुळे त्यांनी तिथंच समाधान मानलं, तिथल्या तिथे नाटकं करून. त्यामुळे त्या तिथेच संसारात रंगल्या छानपैकी आणि चांगलं जीवन. पण तुम्ही दोघी पुढे आलात इंडस्ट्रीला, मराठी इंडस्ट्रीला 2 नृत्यांगना मिळाल्या, चांगल्या अभिनेत्री मिळाल्या. तुम्ही नाटकातूनही कामं केलेली आहेत, बरीच नाटकं केली. आणि आमची जिद्दच होती की काहीतरी करायचं आहे आणि ते इथं राहून होणार नाही, कोल्हापूरला मुंबईला जाऊनच करायचं आहे. त्यासाठी मला शांताराम बापूंनी पण मला सल्ला दिला, त्याचप्रमाणे माझ्या आई वडिलांनी मला पाठिंबा दिला आणि त्यामुळे मी मुंबईला आले आणि खरं तर प्रवास केला. एवढ्या मोठ्या माणसांचा आणि आपल्या घरातल्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय आपण करिअर पुढे करू शकत नाही.
दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला. मला बघून गालात हसला ग बाई हसला. माझ्या राजाचा न्यारा डवला, डाव्या डोळ्याचा देतोय कौलं, डाव्या डोळ्याचा देतोय कौलं. माझ्या राजाचा न्यारा डवला, डाव्या डोळ्याचा देतोय कौलं. लहरी पटका मारेल झटका, लहरी पटका मारेल झटका, भालावरी घुसला ग बाई बाई भालावरी घुसला. भालावरी भालावरी भालावरी. दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला. मला बघून गालात हसला ग बाई हसला. अंगा अंगाची करते आता, आग आगीवर झाले पिता ग बाई आगीवर झाले पिता. अंगा अंगाची करते आता, आग आगीवर झाले पिता. उडल भडका चढल रुंदी, उडल भडका चढल रुंदी, जीव जीवा फसला ग बाई बाई जीव जीवा फसला. जीव जीवा जीव जीवा जीव जीवा. दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला. 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 नानाने एका मजुराची व्यथा आणि त्याची आत्मकहाणी अशी एक कविता लिहिली होती. ते एकदा त्यांनी बापूंना ऐकवली. बापूंना या सिनेमात ताई खरं तर एक असं वेगळं गाणं हवं होतं शेवटाकडे, ज्यात या सिनेमाचा सगळा सार असेल, म्हणजे रिकॅप म्हणजे मतितार्थ असेल, असं एक गाणं हवं होतं. बापूंनी नानांना सिच्युएशन दिली आणि सांगितलं की गाणं तयार करा यावर. बापूंनी गाणं लिहिलं, नानांनी गाणं लिहिलं, राम काटमाने ते स्वरबद्ध केलं आणि ते गाऊन घेतलं बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांच्यानंतर. या गाण्याच्या प्रत्येक कडव्यातून संपूर्ण चित्रपटाची कथा उलगडत गेली. कडव्याचा प्रत्येक शब्द ऐकून तिथं उपस्थित असलेले सगळ्यांचे डोळे अश्रूने भरले होते. राजकमल स्टुडिओ भावनावश झाला होता. गाणं ऐकून बापून नानांना कडकडून मिठी मारली. ते गाणं होतं, 10 दिशानी 10 मुखानी आज फोडीला टाहो, आसवात या भिजली गाथा, श्रोते ऐका हो. 10 दिशानी 10 मुखानी आज फोडीला टाहो,
विसवात या भिजली गाथा श्रोते ऐका माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशिबान थट्टा आज मांडली माझ्या काळजाची तार आज छेडली कशी नशिबान थट्टा आज मांडली गंगे बाणी निर्मळ होत असं एक गाव सुखी समाधानी होत रंग आणि राव त्याची गुण गौरवान कीर्ती वाढली कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा आज मांडली अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत पुण्यवान म्हणती त्याला कुणी म्हणे संत त्याला एका मेनकेची दृष्ट लागली कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा आज मांडली सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली गावासाठी नर्तकीला नदी पार केली नाद सूड भावनेन उभी पेटली कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा आज मांडली पिसाळल्या नागिणीन थैथयाट केला नाच गाण्यासाठी सारा गाव वेडा झाला त्यांनी लाज भिडली ती सारी सोडली कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा आज मांडली जाब विचाराया गेला तिनं केला डाव भोवऱ्यात शृंगाराच्या सापडली नाव त्याच्या पतंग्याची दोरी तिनं तोडली कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा
मुळ्या जीवा कळला नाही होता तिचा खेळ, होता तिचा खेळ. तपोभंग झाला त्याचा पुरा जाई तोल, पुरा जाई तोल. त्याला कुत्र्या मांजराची दशा आणली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. जन्मभरी फसगत झाली तिचा हात माशा, तिचा हात माशा. जळूनिया गेली आता जगायची आशा, जगायची आशा. आज उंदक्यान भैरवी मी गायली, अशी नशिबान थट्टा आज मांडली. कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. याची देही याची डोळा पाहिले मरण, पाहिले मरण. मीच माझ्या हाती देवा रचिले सरण, रचिले सरण. माझ्या कर्म सोहळ्याची यात्रा चालली, माझ्या कर्म सोहळ्याची यात्रा चालली. कशी नशिबान थट्टा आज मांडली, कशी नशिबान थट्टा आज मांडली. मंडळी, एका सिनेमाची गोष्ट या आमच्या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प आम्ही तुमच्या समोर सादर केलं. या सिनेमातल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्यासोबत होत्या नृत्य शमशेर मायाताई जाधव. मायाताई, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला निरोगी आणि सुदृढ आरोग्य लाभो या ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. एका सिनेमाची गोष्ट या मालिकेचा आजचा हा पहिला भाग आम्ही सादर केला. या मालिकेद्वारे तुम्हाला चित्रपटातील अज्ञात गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत, तुम्हाला कळणार आहेत. या सिनेमाची गोष्ट या मालिकेला माझ्यातर्फे भरभरून हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा या मालिकेला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा आणि भरून प्रतिसाद द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. वेंधळ येड पाय कुणाचं, वेंधळ येड पाय कुणाचं, झिम्मा फुगडी झालजी. जिम्मा झालजी फुगडी फुगडी झालजी, जिम्मा फुगडी झालजी.